नमस्कार मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, ह्या ठिकाणी बऱ्याच ताई मला प्रश्न विचारतात की ताई, ज्यावेळेस आपल्याकडे आरी वर्कचा ब्लाउज असेल त्यावेळेस त्या ब्लाउजचं कटिंग आपल्या तयार पेपर पॅटर्न वरती येऊन कटिंग आणि टिचिंग करता येतं? तर हो, नक्कीच कटिंग आणि टिचिंग करता येतं। आता मी त्याच तुम्हाला ना अगदी आपल्या पेपर पॅटर्न वरती येऊनच हा आरी वर्कचा जो ब्लाउज आहे तो मी कट करून दाखवणार आहे। तर बघा, या प्रकारचा आपल्याकडे आरी वर्कचा हा रेडी गळा आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। त्याच्यानंतर ही स्लीव्ज आलेली, दोन्ही बाजूला स्लीव्जला आलेले अशी डिझाईन। तर बघा, ही स्लीव्ज घेण्यासाठी आपल्याला लॉंग स्लीव्ज लागेल, तर आपल्याकडे लॉंग स्लीव्ज पण मिळते। अजून एक प्रश्न विचारला जातो की ताई, आपले जे पेपर पॅटर्न मिळतात त्याच्यामध्ये स्लीव्ज नसते का? तर बघा, आपल्या पेपर कटिंग मध्ये प्रत्येक साईज नुसार शॉर्ट स्लीव्ज मिळते। ओके, तर लॉंग स्लीव्ज घ्यायचे असतात तर लॉंग स्लीव्ज साठी तुम्हाला पुन्हा सेपरेटली ऑर्डर करावी लागते, त्याचे चार्जेस थोडेसे वेगळे आहेत। ओके, तर ह्या पद्धतीने आपली ही कटोरीचा बॅक साइड आहे, कटोरीचा पार्ट आहे। त्याच्यानंतर हे बघा, कटोरीचा हा साइड पार्ट, पुन्हा ही आपली योक पट्टी असणार आहे आणि प्लस मध्ये 32 साईजची ही लॉंग स्लीव्ज। आता इथे आपल्याला लॉंग स्लीव्ज लागणार आहे म्हणून मी लॉंग स्लीव्ज घेतलेली। हवं असेल तर तुम्ही शॉर्ट स्लीव्ज घेऊ शकता। तुम्हाला शॉर्ट स्लीव्ज ही प्रत्येक पॅटर्न सोबत, मग तुम्ही कटोरीचं घ्या किंवा प्रिन्सेस कटचं घ्या, प्रत्येक पॅटर्न सोबत तुम्हाला शॉर्ट स्लीव्ज ही कंपल्सरी मिळते। त्याच्यामुळे बिंदास्त आपल्याकडे पेपर पॅटर्न 28 ते 44 चे भेटतात। कटोरी प्रिन्स कट, 3 प्रिन्स कट, 4 टक्स, सर्वच बोटनेक, कटोरी बोटनेक, डबल कटोरी, 3 प्रिन्सेस कट, हे सर्व पॅटर्न मिळतात। तर हे सर्व पॅटर्न आपल्याकडे तुम्ही ऑर्डर करू शकता। ओके, आता ह्या पेपर पॅटर्न वरतून आपण हा आरी वर्कचा ब्लाउज स्टिच करणार आहोत, म्हणजे आधी आपल्याला कटिंग करावं लागणार आहे। तर इथे आपण आता कट करूया। सर्वप्रथम या ठिकाणी पेपर पॅटर्न घेतलेला आहे आपण, आणि हा बॅक साइड पार्ट आपल्याला जॉईंट भागाकडनं व्यवस्थित अस्तर फोल्ड करून त्याच्यावरती ठेवायचंय आणि मार्किंग करून घ्यायचंय। इथे गळा पाहिजे असेल तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता, शोल्डर सुद्धा, उंची सुद्धा कमी जास्त करू शकता। जो टक्स आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी आपण मार्किंग करून घेतलेलं आहे। आता अस्तर आहे ना, मी थोडंसं एका कटिंग साठी आहे ना थोडा यूज केलेला होता, आणि बॅक साइडने थोडंसं मार्किंग आहे ना त्याच्यावरती ऑलरेडीचे आधीचे आहेत, परंतु ते आतमध्ये निघून जाणार आहे। ओके, आणि धुतल्यानंतर ते सहज निघून जातं, त्याच्यामुळे मी उलट्या बाजूने फोल्ड करून हे घेते, आणि इथे सर्व पार्ट बसणार नाही, त्याच्यामुळे पुन्हा मी दुसरा अस्तर घेतलेला आहे। कटोरी सरळ ठेवायची नाही, आडवी ठेवायची नाही, बघा तिरकस धाग्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायची, आणि स्लीव्ह सुद्धा सरळ ठेवायची तुम्हाला। आता बाकीचे पार्ट मी कट करून घेतलेले आहेत व्यवस्थित, जसं तसं मार्किंग करून। आणि इथे तुम्ही बघू शकता, आपल्याला इथे काय करायचं, स्लीव्ह सुद्धा ही कटिंग करून घ्यायची। तर स्लीव्ह मी ह्या पद्धतीने काटावरती ठेवून व्यवस्थित कट करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, मेन फॅब्रिक आपल्याला हा नेहमी अस्तरपेक्षा अर्धा इंचाने एक्स्ट्रा कट करायचे। तर ह्या ठिकाणी मी कट करून घेतलेले सर्व पार्ट। आता इथे टिचिंगला घ्यायचंय, योक पट्टी आपल्याला टिच करताना खालच्या बाजूने 1/2 इंच शिलाईमध्ये दाबायचं, एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं, आणि अशा पद्धतीने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची। दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं, आणि पुन्हा किनारी शिलाई आपल्याला इथे द्यायची। हे बघा, या पद्धतीने जसं मी करते त्या पद्धतीने तुम्हाला शिलाई द्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता, दुसऱ्या साईडची योकपट्टी सेम टिच करायची आहे। बाकीचे सर्व पार्ट ह्या पद्धतीने जोडून घेतलेले आहे। कटोरीचा टक्स ऑलरेडी पेपर पॅटर्न मध्ये दिलेला असतो, तो इथे मी मार्किंग ऑलरेडी करून घेतलेला आहे, तुम्हाला पण करून घ्यायचंय। उंचीला थोडंफार कमी जास्त करू शकता, आणि सर्व पार्ट जोडून साईडचा फॅब्रिक मी कट करून घेतला। सर्व दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याच्यामुळे मी जे छोटे छोटे काही किरकोळ गोष्टी आहेत ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तर ते मी नाही दाखवलं या ठिकाणी। ओके, आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे कटोरीचे टक्स हे आपल्याला टिच करून घ्यायचं, आणि हुकच्या साईडने ना थोडंसं 2 लाईनने किंवा अर्धा इंचाने थोडंसं कट करायचं, नॉर्मल व्यवस्थित सेप येतो त्या ठिकाणी। आता इथे आपल्याला काय करायचं, वरच्या बाजूने आपल्याला कटोरीचा भाग हा जोडायचा आहे, आणि कुठेही ओढायचा नाहीये, अगदी परफेक्ट अर्धा इंच शिलाईमध्ये दाबायचं आहे ह्या पद्धतीने, आणि कोणा असतो तो कट करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता, अगदी परफेक्ट आलेले आहे, आणि कुठे थोडंफार कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित इक्वल मध्ये करायचं आहे। आणि योकपट्टी सुद्धा आपण ह्या पद्धतीने ठेवून जोडून घ्यायची। शिलाई इथे आपल्याला अर्धा इंच दाबायची, कंपल्सरी या ठिकाणी अर्धा इंच असणार आहे। मी प्रत्येक ठिकाणी किती शिलाईमध्ये दाबायचं ते तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट सांगते। बघा, कटोरीला किती सुंदर असा शेप आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। या पद्धतीने टेप ठेवून बघा, तर योकपट्टीच्या खालच्या बाजूला ना थोडंसं पॉइंट निघतात, ते आपल्याला कट करायचे आहेत।
इथे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर ह्या पद्धतीने चेक करून तुम्हाला एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं, त्यावेळेसच फिनिशिंग मध्ये व्यवस्थित दिसतं. अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपण ह्या ठिकाणी टिच करून घेणार आहोत. हे बघा, तुम्हाला डबल बघायला मिळते. डबल शिलाई द्यायला विसरायचं नाही आणि अर्धा इंच हे कंपल्सरी आपल्याला काय करायचं, इथे शिलाईमध्ये फॅब्रिक हे दाबायचंच आहे. त्याच्यानंतर योगपट्टी ह्या बाजूची सुद्धा जोडून घेणार आहोत. कुठेही कोणताही पार्ट हा ओढायचा नाहीये. बघा, अगदी परफेक्ट येत आहे. तुम्ही जर व्यवस्थित पेपर पॅटर्नचा जर यूज केला, व्यवस्थित योग्य मेजरमेंट घेऊन जो जो साईज असेल त्या साईज नुसार पेपर पॅटर्न वापरला, तर या ठिकाणी आपल्या तयार पेपर पॅटर्न वरतून कोणतेही ब्लाउज बिघडत नाही, परफेक्ट येतात. फक्त तुम्हाला पेपर पॅटर्नचा वापर कसा करायचा हे तुम्हाला करता येणं खूप गरजेचं आहे. आता इथे आपण आयपट्टी तयार करणार आहोत. आयपट्टी तयार करण्यासाठी माझ्याकडे आहे ना जास्त फॅब्रिक शिल्लक नव्हतं, म्हणून मी तुकडे होते ते जॉईंट करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता, कारण आपल्याकडे आता पर्यायच नाहीये. या पद्धतीने घेतलं. त्याच्यानंतर इथे मी दाब शिलाई देऊन घेतली आणि मग आपल्याला पुन्हा किनारी शिलाई देऊन घ्यायची. असं पॉकेट सारखं व्यवस्थित तयार करून घ्यायचंय. आणि इथे बघा, मी साधारणतः 1 इंचचा फोल्ड ठेवणार आहे, तर मी साईडने थोडस एक्स्ट्रा ठेवून आणि कट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या साईडला लावायचं, उजव्या साईडला का डाव्या साईडला ते चेक करायचं. खालच्या बाजूने अर्धा इंच वरती दुमडायचं आहे आणि नेहमी आयपट्टी ही तुम्हाला खालच्या बाजूला ठेवायची आणि ती वरती काढायची या पद्धतीने, कारण ती मापानुसार एक्स्ट्रा असते. बघू शकता, या पद्धतीने आपण घेतलं. त्याच्यानंतर ही आपली आयपट्टी आहे. आयपट्टी मी या ठिकाणी साधारणतः 1.25 इंचाची घेतलेली, ती वरती येऊन ठेवायची आणि नुसती अस्तरची घेतलेली आहे. आणि या पद्धतीने आपल्याला इथे काय करायचे, ते सुद्धा दाब शिलाई द्यायची. आणि जेवढी शिलाई मार्जिन तुम्ही अर्धा इंच घेतली असं अर्धा इंच दाबायची हुकायच्या साईडनं. 2 लाईन घेतली असं तर 2च लाईन दाबायचे. या पद्धतीने आपण चेक करून बघायचं. गळा बघा, या ठिकाणी थोडस प्रॉपर आहे ना शेप राऊंड मध्ये दिसत नाहीये, तर मी थोडस फिनिशिंग देऊन घेते. कसं फिनिशिंग देते बघा, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने फिनिशिंग आपल्याला देऊन घ्यायचे. आता आपल्या या ठिकाणी आहे ना परफेक्ट दिसतंय. तुम्ही बघू शकता राऊंड गळा, तर खूप जास्त पण कट करायचं नाहीये. आता इथे आपण बॅक साईडचा भाग घेतलेला आहे. बॅक साईडचा भाग तुम्ही इथे बघू शकता. तर इथे मी तिरकस धाग्यामध्ये आधी पट्ट्या कट करून घेते. पुढच्या गळ्याला आपल्याला या ठिकाणी हात शिलाईचीच पट्टी टाकावी लागणार आहे. तर मी आधी हात शिलाईची पट्टी टाकून घेते आणि मग बॅक साईडचा पार्ट आपण टिच करूया. ओके, या पद्धतीने आपल्याला काय करायचं, परफेक्ट असं आधी सिंगल लावायची, नंतर आपल्याला आतमध्ये दुमडायचंय. या ठिकाणी दुमडल्यानंतर दाब शिलाई सुद्धा या ठिकाणी तयार होते आपली. आणि जो पट्टी आपण फोल्ड करतो ती सुद्धा या ठिकाणी शिलाईमध्ये दाबली जाते. त्याच्यानंतर एक्स्ट्राची पट्टी ही कट करायची. कट केल्यानंतर बघा, फिनिशिंग मध्ये एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आणि मग नंतर तुम्हाला सिंगल दाब इतका अंतर ठेवून ही हात शिलाईची पट्टी आतमध्ये फोल्ड करायची. ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा भाग पण आपल्याला टिच करून घ्यायचा आहे. आता इथे दोन्ही भागांना आपण हात शिलाईची पट्टी लावली. गळ्याला खूप छान पद्धतीचा आकार आलेला आहे आणि पूर्ण आपण या ठिकाणी बघितलं. आता त्याच्यानंतर आपण बॅक साईडचं घेणार आहोत, नंतर आपल्याला स्लीवचं घेणार आहोत. मी गळ्याचं मार्किंग केलं होतं, परंतु मी गळा कट केला नव्हता. ठीक आहे, मी उलट करून घेतलेलं आहे, कारण ज्यावेळेस अरीवर्कचं ब्लाऊज आपण शिवतो त्यावेळेस गळा जरी मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलं होतं, तरी मी अस्तरवरती गळा हा कट केलेला नाहीये. लक्षात ठेवा, तुम्हाला पण कट करायचा नाहीये, कारण ज्यावेळेस असा गळा रेडी असतो त्यावेळेस अस्तरवरती गळा कट करायचा नाही. मार्किंग करून घ्या, तो आतमध्ये आपला गेलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथे बघू शकता, ह्या पद्धतीने घ्यायचंय. आता इथे आपल्याला व्यवस्थित सेंटर काढून घ्यायचंय आणि मी जसं मेन फॅब्रिक थोडस 1 इंच दाबलंय तसंच तिरकस मध्ये तुम्हाला दाबायचंय आणि ह्या पद्धतीने तुम्हाला अस्तर हे वरती ठेवायचंय. इथे बघू शकता, तुम्हाला आरीवरची जी बॉर्डर असेल गळ्याची ती तुम्हाला इथे दिसत असेल, त्या पद्धतीने तुम्हाला इथे मार्किंग करायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीने मी मार्किंग करते, बघू शकता तुम्ही. आणि 2 लाईन आतमध्ये जाऊन आपल्याला इथे शिलाई दाबायची. हे बघा, मी पुन्हा 2 लाईन बाहेर येऊन थोडस मी या ठिकाणी फास्ट मध्ये करते आणि तुम्हाला त्या 2 लाईन आतमध्ये येऊन शिलाईमध्ये दाबायचंय. गळा जर आधीच कट केला ना, त्यावेळेस आपल्याला शिलाई करण्यासाठी किंवा जो गळा ऍडजस्ट करण्यासाठी ना खूप अवघड जातं. म्हणून मग तुम्ही ही ट्रिक्स वापरा.
ओके, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मार्किंग करून घेतलं. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं गळ्याचा आतमधचा. त्याच्यानंतर छोटे छोटे कट लावून घ्यायचंय. हे बघा, या प्रकारे मी कट लावून घेते आणि मग आतमध्ये फोल्ड करायचे. फोल्ड करण्याच्या आधी आपल्याला दाब शिलाई अस्तर वरती द्यायचंय. बघा, या ठिकाणी फिनिशिंग मध्ये आपला गळा हा रेडी होतो आणि जेवढी तुमची गळा रुंदी असते ना तेवढ्याच याच्यामध्ये आपण तयार केलेलं आहे. थोडंफार 2 लाईनने इकडे तिकडे करू शकता तुम्ही, परंतु आपली जेवढी पेपर पॅटर्न मध्ये दिलेली होती तेवढीच गळा रुंदी मी इथे ठेवलेली आहे. आणि कधी कधी थोडंफार गळा रुंदी वाढवली तरी सुद्धा चालेल. संपूर्ण आपण किनारीहून पण शिलाई दिली, दाब शिलाई देऊन झाली. आता साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय. ठीक आहे, मी तुम्हाला बोलली होती की ह्या फॅब्रिक वरती आतमधून एक्स्ट्राचं मार्किंग केलेलं आहे, त्याच्यामुळे मी फोल्ड केलं होतं, आतून टाकली होती ती. ठीक आहे, कारण मला एका कस्टमरचं ब्लाऊज शिवायचं होतं, परंतु त्यांचा नंतर कॉल आला होता की ताई माझा ब्लाऊज हा कटोरीमध्ये न शिवता तुम्ही प्रिन्सेस कट मध्ये शिवा. तर त्यांचंच अस्तर मी ह्या ठिकाणी यूज केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर ते अस्तर जसे तर तसं माझ्याकडे पेंडिंग होतं म्हणून तेच यूज केलेलं आहे. आता इथे आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक हे कट करून घ्यायचंय आणि हे आपलं अगदी छोट्या साईजचं ब्लाऊज होतं, त्याच्यामुळे आपलं म्हणजे इथे कमी फॅब्रिक मध्ये आपलं ब्लाऊज हे ऍडजस्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता माझ्याकडे जे शिल्लक राहिलेलं होतं तेच फॅब्रिक मी इथे अस्तरचं वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने बऱ्याच वेळा आपल्याकडे पेंडिंगचे अस्तर असतात, तर ते तुम्ही ह्या प्रकारे यूज करू शकता. म्हणजे कमी खर्चामध्ये तुमचं ह्या ठिकाणी बचत होते. आता इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला टक्स हे टीच करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता टक्स आपण टीच करून घेत आहोत. डबल लॉक करायचंय, निमुळ त्या पद्धतीने टक्स हा टीच करायचा आहे. तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता. आता इथे आपल्याला कमरेची पट्टी लावून घ्यायची बॅक साईडने. या पद्धतीने कमरेची पट्टी लावून घेणार आहोत. आणि कमरेची पट्टी तुम्हाला कशी लावायची ते ऑलरेडी माहिती. हात शिलाईची पट्टी असते आपली ही पण आपल्याला या ठिकाणी 1/2 इंचाने शिलाईमध्ये दाबायचंय. त्याच्यानंतर दाब शिलाई द्यायची आणि आतमध्ये फोल्ड करायचंय. फोल्ड केल्यानंतर आपल्याला सेंटर मधून शिलाई द्यायची, किनारीहून नाही द्यायची, कारण आपल्याला इथे हात शिलाई करावी लागते. या प्रकारे एक्स्ट्राचं फॅब्रिक दोन्ही साईडनं कोण निघाले असते ते कट करून घ्या. गळा बघा किती सुंदर हा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता थोडासा अस्तरमध्ये डिफरन्स असेल, परंतु ते आतमध्ये जाणार आहे, कारण मला सेम फॅब्रिक नुसार या ठिकाणी नाही मिळालं. खूप दिवसापासून हे अस्तर पेंडिंग होतं म्हणून मी या ठिकाणी यूज करून घेतलेलं आहे. ठीक आहे, नाहीतर तुम्ही म्हणणार ताई वेगवेगळं अस्तर का वापरलेलं आहे. माझ्याकडे पेंडिंग होते ते मी या ठिकाणी यूज करून टाकलेले आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं, एक्स्ट्राचं फॅब्रिक हे कट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर दोन्ही साईडचं शोल्डर हे नेहमी चेक करायचे. इथे 2 लाईनी पॉईंट जरी निघतच बाहेर ते कट करायचे. त्याच्यानंतर फिटिंगची साईड तुम्ही साधारणतः 2 इंचापर्यंत असं एकसारखं कटिंग करा, म्हणजे आर्महोल मधचं जॉईंट जे असतं ना ते खालीवर होत नाही. जरी थोडंफार कमी जास्त होत असेल तरी पण जास्तीत जास्त 2 लाईनने कमी जास्त होत असेल तर ते तुम्हाला एकसारखं करायचंय. त्याच्यानंतर इथे आपण स्लीव्ज घेतलेली, स्लीव्हचा मी या ठिकाणी सेंटर काढून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे जे सेंटर आहे ते बरोबर आपल्या बाईच्या सेंटरलाच यायला पाहिजे. या पद्धतीने फोल्ड करून घेतलेले आहेत मी. आणि इथे आपल्याला जे अस्तरची स्लीव्ज असते त्याचा पण सेंटर वरच्या बाजूला काढून घेतलेला आहे. हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी जी अस्तरची स्लीव्ज असते ना त्याला नॉचेस लावून घ्या आणि ती सुद्धा इथे बरोबर परफेक्ट ठेवायची. आणि एका बाजूच्या स्लीव्जला आहे ना पिनअप लावून ठेवा. त्याच्यानंतर इथे आपण परफेक्ट असं शिलाई देऊन घेणार आहोत. सेंटरला सेंटर मॅच करा अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा, आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला टीच करायचं आहे. बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने. आता इथे आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे आणि मग किनारी शिलाई देऊन आतमध्ये फोल्ड करायची. प्रत्येक ठिकाणी आपण दाब शिलाई देत असतो. ही दाब शिलाई देणं खूप गरजेचं आहे, तरच ब्लाऊजला परफेक्ट अशी फिनिशिंग येते. आता इथे संपूर्ण स्लीव्हला आपल्याला साईडने पण शिलाई देऊन घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने. दुसऱ्या साईडची स्लीव्स पण तुम्हाला ह्याच पद्धतीने तयार करायचे आहे आणि आपल्याला जो साईडचा फॅब्रिक आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडची स्लीव्स पण आपण तयार करून घेतलेली, एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे. ओके, आणि मग आता इथे आपल्याला ब्लाऊजला या ठिकाणी पुढचा खोलगट भाग हा पुढच्या भागाला जोडायचा आहे. स्लीव्हचा पण खोलगट भाग लगेच लक्षात येतो. या पद्धतीने सावकाश पद्धतीने सेंटर पासून स्लीव्ह ही जोडायची आणि अर्धा इंच शिलाईमध्ये दाबायचंय. त्याच्यानंतर डबल शिलाई देऊन घेतली मी.
बघू शकता स्लीव्ज आपली परफेक्ट अशी रेडी झालेली आहे. आता दुसऱ्या साईडची स्लीव्ज पण सेम पद्धतीने आपल्याला इथे टीच करून घ्यायचं. तर मी या ठिकाणी टीच करून घेतले, इंटरलॉक सुद्धा करून घेतलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने इंटरलॉक केल्यानंतर ब्लाउजला परफेक्ट अशी फिनिशिंग येते. बॅक साईडचं सेंटर काढून घ्या. इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. बघा, फिटिंग करताना आई पट्टी असेल ती सोडून द्यायची, हुक पट्टी बरोबर ठेवायची आणि या पद्धतीने खालच्या बाजूने व्यवस्थित इक्वल मध्ये ठेवायचंय. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आलेले. एक्स्ट्राचं थोडंफार एका दोन लाईनचं फॅब्रिक शिल्लक राहत असतं ते कट करायचं. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली 1.5 इंचाची जी मार्जिन असते किंवा आर्म राऊंड असतो, थोडंफार एखाद लाईनने इकडे तिकडे होत असेल तर ते मॅनेज करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला दंडगेर वगैरे टाकायचंय. आता इथे या कस्टमरचं 2 लाईनने फक्त नॉर्मल आपल्याला फिटिंग हे ब्लाऊज थोडं नॉर्मल जास्त करायचं. तर मी आर्मोल मध्ये थोडंसं नॉर्मल 2 लाईनने म्हणजे 2 पण नाही 1 लाईनने आतमध्ये घेतलेली फिटिंग, कारण कस्टमरने मला सांगितलं होतं. परंतु मी 32 साईजचं या ठिकाणी पेपर पॅटर्न वापरलेलं आहे. 31चं होतं परंतु 32चं या ठिकाणी यूज केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ऑड साईजला पण त्याच्या आधीचा किंवा नंतरचा वापरू शकता. इथे बघा स्लीवचं जॉईंट सुद्धा आपलं परफेक्ट आलेलं आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडचं कुठेच कमी जास्त आलेलं नाही. मी नॉट लावून घेतलेली, कारण नॉट सांगितली ती पैठणी साडीवरचा ब्लाऊज होता म्हणून, ती पण प्युअर पैठणी. तर इथे आपण काय केलं, नॉट ही मी लावूनच घेतलेली. तुम्ही इथे बघू शकता आणि ब्लाऊज इतका सुंदर या ठिकाणी फायनल लुक बघू शकता तुम्ही ब्लाऊजचा. अशा पद्धतीने आरीवर्कचा ब्लाऊज मी इथे कंप्लीट केलेला आहे. तुम्ही सुद्धा या प्रकारे ब्लाऊज हा रेडी करू शकता तयार पेपर पॅटर्न वरती येऊन.